करुणा
अर्धाक्षर गणता संतांची संगती अर्धाक्षर गणता संतांची संगती तिने होय शांती महत्पापा संत संगती अनेक प्रवाही घालू नको संसार मदन करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे संत संगती अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचने करी विनवणे पायापासे संत संगती अनेक प्रवाही घालू नको पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
झाले कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह करू पावन झालो जराजय मी कळा कुसळे काही चलेने बोलतो वचनी अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची असुता चरणावर ठेवून माता साष्टांगी आता दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माझ दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझ दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तन उभे भवती लोका काळ मृदंग श्रोती लेखा तया माझ दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून अपुऱ्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे समचरण सरोज सांगलीला मुदाहून जगनी जपानी मंडन मंडना नाम तरुण तुलसी माला कंदर कंजले ब्रह्मसुदय गवरास विठ्ठल चिंतयामी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझे वाणी मानेल संतांचे रंगव चित्तासी कापुरिया माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे देही प्रेम काही कळा मस्तक हे पाया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या श्री गुरुच्या चरणी संतांची संगती मारतात विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा पुण्य पावन भूमी बँक कॉलनी धाराशिव या नगरीमध्ये हा चालत आलेला 2 तप पूर्ण करून पुढे वाटचाल करणारा हरिनाम सप्ताह मी खरं तर या नगरवासियांचं या बँक कॉलनी वासियाचं सुरुवातीला आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्याचं कारण असं आहे एखादी परंपरा जर चालवायची असेल टिकवायची असेल तर त्याला सुद्धा अशीच माणसं लागतात बरं का मित्र. असं म्हणेल मला वाटतं आपल्या ज्ञानेश्वर मंदिराच्या नंतर हा सप्ताह असेल तो 20व्या वर्षामध्ये पदार्पण करतो असो. तर या बँक कॉलनीमध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह 26वा आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामधील नाथषष्ठी आणि या नाथषष्ठीच्या दिवशी या सकाळच्या गुढालाच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे या सप्ताह समितीच्या वतीने या गल्लीतील भजनी मंडळाच्या वतीने सर्व या साधकांच्या वतीने ही सेवा आमच्या फळाचे मालक हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि मला
या सर्व साधू संतांच्या दर्शनाचा लाभ झाला हेच पण मी परम भाग्य समजतो. तसेच या सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व तनमन धनाने आणि तपोवृद्ध वयोवृद्ध सर्व मंडळी माझ्या समोर बसलेले आहेत. आमच्या बरोबरच्या अण्णा असतील, मुंडे गुरुजी असतील, या ठिकाणी सर्वांची नाव कोणाची मला ज्ञात आहेत नाही, परंतु या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या सप्ताहासाठी आमच्या सद्गुरू रावसाहेब बाबा वारकरी शिक्षण संस्थेची ही मुलं प्रतिवर्षाला या ठिकाणी येतात. त्या मुलांच्या करिता सुद्धा सर्वांनी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि या संस्थेतील लहान लहान मुलं आमच्या गावातून आलेलं भजनी मंडळ, त्यामध्ये रेवतीराय भरत महाराज असतील, मुकुंद महाराज असतील, तुमचे दादा असतील, या सर्व मंडळी तसेच श्रोते मायबाप या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अक्षरगळता संतांची संगती तेने वय शांती महत् पापा. एकनाथ महाराज आपल्या श्री गुरूंच्या चरणी, जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना करतात की अर्धाक्षरगळता संतांची संगती तेने वय शांती महत् पापा. संतांच्या संगतीचं महत्व आणि या अभंगामध्ये प्रतिपादित करतात. संतांची संगती मागतात. मी सुद्धा हा अभंग कशासाठी निवडलाय तुम्हाला सांगतो. मला ह्या बँक कॉलेजमध्ये ही माझी पहिली कीर्तन सेवा आहे. मागच्या वर्षी याच दिवशी माझी प्रवचन सेवा ठेवली होती. प्रवचन सेवा ठेवली तसं मी प्रवचनकार पण नाही आणि कीर्तनकार पण नाही. या गादीवर उभा राहून काही उपदेश करावा एवढी योग्यता माझ्याकडे निश्चितपणे नाही, परंतु फळावर चाललेली ही सेवा आहे. कशी तशी येईल तशी जशी परमात्मा मला बुद्धी घालतील, जसे आमचे बाबा बुद्धी घालतील तसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, पहिली सेवा असल्यामुळे आता एखादी नवरी नवीन नांदाला आल्यानंतर तिला काहीच माहिती नसतं बरं का. सासऱ्याचा स्वभाव कसा आहे, सासूचा कसा आहे, मालकाचा कसा आहे हे काहीच माहित नसतं. पण त्याच पद्धतीनं श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्व श्रोते वर्गातील त्यांच्या पण स्वभावाबद्दल मला काय, पण मी त्यांना एक विनंती करेन, एक मात्र करून तुम्ही या बालकाची सेवा गोड मानून घ्यावी एवढी विनंती करतो. तसं सेवेला सुरू करायला थोडासा उशीर झालेला आहे. 12 वाजता आपल्याला या ठिकाणी पुष्पवृष्टी करायची आहे. आता आपल्याकडे मला वाटतं 50 मिनिटं शिल्लक राहिलेली आहे. तर त्या 50 मिनिटांमध्ये आपल्याला धावत्या युगामध्ये जेवढं आपल्याला नाथराय आपल्याला बुद्धी देतील तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा जलसमाधी सोहळा आणि जगद्गुरु तुकोबराय यांचा वैकुंठ गमन सोहळा या दोन्हीचं औचित्य साधून या गर्दीमध्ये या ठिकाणी गेले 26 वर्ष हा उपक्रम चालतो आहे. आलं लक्षामध्ये. पण हे दोन महात्म्या हे दुग्ध सरकार योग आहे. आणि दूध पिलं तर माणसाला चव लागायची नाही किंवा नुसती साखर खाली तर जरा जास्त गोड लागेल. त्यापेक्षा हा दुग्ध सरकार योग या सेवेचा आणि या नामसप्ताहाचा असं महाराज म्हणतात. अर्धाक्षर संतांची संगती तेने वय शांती महत् पापा. आता अर्धाक्षर म्हणजे किती आहे? अर्धाक्षर म्हणजे काय काम करता त्याची काय आता आपल्याला वेळेची वाटेल आहे. परंतु ज्या ते अर्धाक्षर संगतीने महत् पाप शांती आपल्याकडून झालेली महत् पाप तसा आणि चिलर पाप नाही तेने वय शांती महत् पापा या ठिकाणी महाराज म्हणतात. त्या महत्वाची शांती करण्याची ताकद या अर्धाक्षणाच्या संतांच्या संगतीमध्ये आहे. याचा अर्थ त्याचं महत्व जास्त असलं पाहिजे. बघा शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. एक मनुष्य जन्म, एक मुमुक्षत्व आणि एक संतांची भेट. या 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. मनुष्य जन्म सुद्धा दुर्लभ आहे का? म्हणून तर कधी महाराजांना म्हणावं लागलं मनुष्य देह दुर्लभ मनुष्य देह दुर्लभ मिळे नवानंपार
सरोवर से फल गिरे फिरना लागेदार, कभी ना फिरना लागेदार. मनुष्य देह दुर्लभदार कबीर महाराज म्हणतात. मिळेल वारंवार, मिळेल का? एकदा गेलेला देह पुन्हा कधी मिळणार नाही. महाराज दृष्टांत देतात. सरोवर से फल गिरे म्हणजे एखादं आंब्याचं झाड आहे, त्याला लावल्या लावल्या फळ येतं का? कधी येतं मग? त्याला आपण संगोपन करावं लागतं, त्याचं गुणागोरापासून संरक्षण करावं लागतं, त्याला पाणी घालावं लागतं, त्याला खत पाणी घालावं लागतं. मग 5-10 वर्षांनी त्याला काय करतो? तवर येतो. मग आलेल्या सगळ्या तवराचे आंबे लागत नाहीत. वारा येतो, तो पडतो, परत त्याला छोट्या 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 कैऱ्या लागतात. कैऱ्या लागल्यानंतर पुन्हा बाळ येते आणि पुन्हा महाराजांच्या आंब्याची उत्पादक समोर बसले, त्यांना माहिती आहे. आणि मग आबाळ गळून पडतात. काही आंबे मात्र पक्व देशाला येईपर्यंत काय होतात? राहतात, टिकतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एखादं वारा येतो आणि पक्व दशेला आला आणि आंबा गळून पडतो. एखाद्या शेतकऱ्याला वाटला हा गळून पडलेला आंबा पुन्हा झाडाला लावा, शक्य आहे का? कबीर महाराज म्हणतात. सरोवर से फल गिरे फिरणं लागेला, पुन्हा ते फळ आपल्याला लावता येत नाही. त्याच न्यायाने मनुष्य जन्म सुद्धा पुन्हा पुन्हा नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आणि हा मनुष्य देह आपल्याला लाभला, आपल्याला या नाथषष्ठीचा, नाथांच्या जलसमाधी सोहळा करण्याचा आणि भाग्य आपल्याला लाभलं. मला असं वाटायला हे पैठणलाच आहे काय असं मला वाटायला. कारण आज पैठणला लाखो भाविकाचा सोहळा आहे, परंतु ज्यांना पैठणला जाता येत नाही त्यांनी आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये हा मोठा उत्सव साजरा केला. म्हणजे आज हे गाव, हे गल्ली पैठणच आहे. आणि मी म्हणून मला असं म्हणतो की हा धन्यवाद. असो, मनुष्य देह दुर्लभ आहे, आपण इथे होतो. मनुष्य देह आपल्याला लाभलाय म्हणजे आपलं सुद्धा काहीतरी भाग्य असलं पाहिजे. मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो, मागच्या 2 वर्षाखाली आपल्या जगामध्ये बिमारी येऊन गेली, महामारी येऊन गेली. सगळ्यांना माहित आहे, मी विषय वाढवत नाही. परंतु आपल्या देशापुरतं सांगतो मी, आपल्या देशामध्ये एकूण 17 लाख माणसं मेली. जगामध्ये किती मेली त्याच्यावर आपलं कर्तव्य नाही, पण आपल्या देशामध्ये 17 लाख माणसं गेली. पण आपला त्याच्यात नंबर लागला नाही. हे आपल्यावर एकनाथ महाराजांचे, जगद्गुरु तुकोबरायाचे आणि कृपाच म्हणले लागले बरं का. आणि मग आपल्याला हा निर्णय जो मिळालेला आहे. आणि आपण लोक सारखे लावता सुद्धा आपण बरेच वेळेला असं होतं, एखादी गोष्ट, एखादी वस्तू आपल्याला आपल्या परमभाग्याने मिळते, प्राप्त होते, पण अनेक वेळेला त्या वस्तूचं महत्व न कळल्यामुळे ती वस्तू मातीवर होते. तशीच प्रकार आहे आपल्या नरदेहाचा सुद्धा. एवढा अमूल्य असणारा हा नरदेह पण अनेक वेळेला काही जणांना त्याला मातीला झालेला आपल्याकडे पाहायला मिळतो. महाराज एक दृष्टांत सांगायचे. अनेक वेळेला एखादी वस्तू आपल्या परमभाग्याने आपल्याला मिळते, परंतु त्याचं मूल्य न कळल्यामुळे, त्याचं महत्व न कळल्यामुळे ती वस्तू मातीवर होते. एक मागच्या काळी कुंभारला माती आणायला जायचे म्हणून नदीच्या काठीला गाडगी बनवण्यासाठी. आणि एके दिवशी त्यांच्या परमभागेने काय चुकून माती खणताना काय झालं, त्याला हिरा सापडला. काय सापडला? हिरा सापडला. आता हिरा काय असतो? हिराची जर किंमत आपण म्हणायला गेलो तर नाही, पृथ्वीचं मोल एका बाजूला आहे हिऱ्याची, पण त्या वस्तूचं ज्ञान नाही. ज्ञान नसल्यामुळे त्यांनी काय केलं, तो जो मिळालेला हिरा होतो ती जे गाढव होती माती मारण्याकरता त्यांच्याकडे, त्या गाढवाच्या गळ्यात बांधला. काय केलं? गाढवाच्या गळ्यात बांधला. त्याच्याबद्दल काय माहिती नाही. काही दिवस लोटल्यानंतर त्यांच्या रस्त्याने समोरून जाताना समोरून एक रत्न पारख्या आला. म्हणजे त्याला काय ओळखणं लागते, गाढवाच्या गळ्यात त्याला आपण बघितलं तर हा तर हिरा आहे, हा काय माणूस वेळ आहे, म्हणजे हा हिरा आहे, ही लाखो रुपये किंमत आहे आणि हा माणसाला गाढवाच्या गळ्यात बांधलाय. अरे वस्तू देणार का? वस्तू देणार का मला? ती मला घरच्याला विचारून येतो, तशी ही प्रथा जुनीच आहे बरं का. मग घरच्याला विचारायला जातो, घरचे सांगतात तिला तर ह्याला माहिती नाही, मग तिला तर काय माहिती नाही. दररोज गावाच्या गळ्यात हिरा पाहते म्हणजे देऊन टाका, काय करायचं आपल्याला, केवढं देतं सांग म्हणजे. यामुळे 10 रुपयाला ही तसाच येतो.
आणि येतो आणि 10 रुपयाला द्यायची म्हणतो. आता त्या रत्न पार्कला घ्यायला पाहिजे होता का नाही, तो काय म्हणतो अनेक वेळेला अशी माणसं अडचणीत आल्यावर 5 रुपयाला देईन म्हणतात. त्याला वाटलं ह्याला महत्व 5 रुपयाला देईल. आता ह्याला त्याचं निश्चितपणाने महत्व माहिती नव्हतं, पण समजा 5 रुपयाला दिलं तर कधी पुन्हा 15 दिवस होत ती पुढे निस्तारायची. म्हटलं की नाही इकला तरी चालत नव्हता. त्याने काय केलं तर 5 रुपयाला हिरा दिला नाही. 4-2 दिवसानंतर पुन्हा दुसरा रत्न पार्क त्या रस्त्याने आला. पाहतो तर गाढवाच्या गळ्यामध्ये हिरा. आणि वस्तू देणार का? आता काय घरी विचारल्याची गरज नव्हती. 4 दिवसापूर्वीच परवानगी मिळाली होती. किंमत केवढ्याला द्यायची सगळं ठरलेलं असल्यामुळे हो देणार. अरे केवढ्याला देणार? त्याने सांगितलं 10 रुपये. त्या रत्न पार्कने खिशातले 20 रुपये काढले आणि त्याला दिले आणि ती वस्तू घेतली तो गेला. आता जगामध्ये शहाणा कोण आहे? जगामध्ये शहाणा कोण आहे? जो संधीचं सोनं करतो. सोन्याच्या संधीची वाट बनवणारा शहाणा नाही. जो संधीचं सोनं करतोय तो शहाणा आहे. असो त्याने तो हिरा घेतला, तो बाजारात गेला, म्हणजे लाखो रुपये केले त्याने. असो 4-2 दिवसानंतर पहिला रत्न पार्क त्या रस्त्याने चालला होता आणि हा गाडवा घेऊन तिथून चालला. तर ती वस्तू त्याला त्या गाढवाच्या गळ्यामध्ये दिसली नाही म्हणून त्याला आता त्याला चटकन लागले. अरे म्हणलं ती वस्तू काय केली? विक्री करून. अरे केवढ्याला विकली? काय विकली? 20 रुपयाला. अरे काय मूर्ख आहेस? कोण म्हणतोय? पहिला रत्न पार्क म्हणतो काय मूर्ख आहेस? आता मूर्ख म्हणलं कोण आवडेल का? एखाद्या वेळेला माणसं मूर्ख असं वागतील, पण मूर्ख म्हणलं माणसाला राग आला. अरे मूर्ख कसा असं त्याला वाटलं. अहो कसं काय म्हणतो तुम्ही मूर्ख? अरे मूर्खा तू जी वस्तू विकली म्हणतो ना, त्या वस्तूची किंमत काय होती तुला माहित होतं का? मला काय माहिती? अरे तो हिरा होता, तो लाख मोलाचा होता वस्तू, आणि तू ती वस्तू 20 रुपयाला विकली. आणि त्याला खरंच मग मात्र त्याला पश्चाताप झाला. आणि म्हणलं मी लाख मोलाची वस्तू 20 रुपयाला आणि विकली. पण त्याला प्रश्न पडला, मी मूर्ख आहे तुझी काय स्वभाव काय म्हणला. मग त्या पहिल्या रत्न पार्काला तो म्हणतो अहो मला त्याबद्दल ज्ञान नव्हतं, म्हणून एका वेळेला ती 10 रुपयाची वस्तू मी 20 रुपयाला विकली खरी, पण तुम्हाला त्याचं ज्ञान होतं. मी तुम्हाला वस्तू केवढ्याला सांगितली होती? 10 रुपयाला. तुम्ही केवढ्याला मागितली? 5 रुपयाला. मला मध्ये मी मोठ्या मध्ये तुम्ही कोणा? सांगायचं मुद्दा असा आहे, आपल्याला आपल्या परमभाग्याने अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये वस्तू मिळत असते, पण त्या वस्तूचं आपल्याला महत्व न कळण्यामुळे ती वस्तू मातीमोल होते. तशीच पद्धत आहे मनुष्य देह. आपण सुरुवातीला सांगितले की मनुष्य देह दुर्लभ आहे, तो तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे आणि तो सार्थकी लावावा मनुष्य देह. त्याच पद्धतीने मुमुक्षत्व सुद्धा आणि दुर्लभ आहे. त्याच पद्धतीने संतांची संगती. आणि या अभंगामध्ये महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत् पापा. आता माणसाचं जीवन हे संगतीवर अवलंबून आहे. माणसाचं जीवन हे संगतीवर अवलंबून आहे. संगतीमुळे माणूस घडतो. अरे तो दुराचारी राहील, भ्रष्टाचारी राहील, तो सदाचारी राहील, तो सात्विक राहील, तो आहे. पण त्याचं जे जीवन असतं ते सर्व संगतीवर अवलंबून असतं. एखादा जर दुराचारी दुष्ट माणूस असेल तर तो काय जन्मल्यापासून आईच्या पोटातून बाहेर आलेला तो दुष्ट दुराचारी होत नाही. त्याला कोणाची तरी एखाद्या दुष्टाची संगत लागते आणि मग हळूहळू ती बळावत जाते आणि मग तो दुराचारी दुष्ट म्हणतो. मला सांगायचं मुद्दा एकच आहे, माणूस संगतीने जर तुम्हाला एवढं सांगायचं. आणि दुसरी अशी गोष्ट आहे, माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या हातात काय आहे आणि हातात काय नाही हे पण मी अगदी धावत्या सांगतो. आपल्याला आपण त्याचा धर्ता अर्थ पाहायचा आहे. आणि नाथांचं चरित्र मागच्या वर्षी मी सगळं चरित्र सांगितलं आहे, तर ते सगळ्याला पाठ आहे असं गृहीत करू नये. यावर्षी आपण 5-10 मिनिटांमध्ये कोणती सांगण्यासाठी शिकवायला प्रयत्न करू. असो मला एकच सांगायचंय, माणसाच्या हातामध्ये काय आहे आणि काय नाही. माणसाच्या हातामध्ये आपण कुठे जन्माला यावं आपल्या हातामध्ये नाही, कुठल्या धर्मामध्ये जन्माला यावं आपल्या हातात नाही, कुण्या गावामध्ये जन्माला यावं हातामध्ये नाही, कुण्या मायबापाच्या पोटी आपण जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही. कोणी हात करून सांगावं. आता
महात्मे म्हणून झाले गेही नवी जन्म गेही म्हणतात ते हा जसं आपण बाजारात जाऊन भाजीपाला घेतो त्या पद्धतीने ते म्हणतात कारण त्यांना येण्यामध्ये स्वातंत्र्य आपण आता चरित्रामध्ये पुढे जाणारच आहोत हा महात्मे म्हणून झाले गेही नवी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया आपल्याला कशा अस्तित्व समजा नसतोय तर आपण काय देवाच्या सेवेसाठी मागत नसतात एवढे 2 एकर घ्यायचे राहिले विकत करायचे राहिले पोळीचे घेऊन राहिले हे आपल्या संशयाची मागणी असं आपल्याला वेळ कमी आहे माणसाच्या हातात काय आहे जन्म कुठे मिळावा आहे आपल्या हातामध्ये नाही कोणत्या आईवडिलाच्या पोटी जन्म हातात नाही पण संगती मात्र आपण कोणाची करावी हे मात्र माणसाच्या हातात आहे आणि हे सगळं आपल्या स्वाधीनच्या गोष्टी असताना आपण कोणाची एरेगबाळाची संगत करतो आणि आपल्या जीवनाचं पतन करतो महाराजाला तेच सांगायचंय एकनाथ महाराज आपण का निवडले सांगतो तुम्हाला आज आपण तुकोबराचा वैकुंठ गमन सोहळा साजरा करतो नाथांचं जलसमाधी सोहळा साजरा करतो पण नाथाने बुडते जल नदे डोळाने येतो कळवळा म्हणून या जलाचा कळवळा येऊन त्याने जे आपल्याला या त्याच्या वाङ्मयाच्या द्वारे आपल्याला सावध करण्याचा जो प्रयत्न केला आहे आपण तसं राहण्याचा तसं वागण्याचा तसं आचरण करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे नाथाला आवडल्याशिवाय राहणार नाही पण आपण जर निस्ते तोंडाने म्हणू संत संगतीचे काय सांगू सुख आपण आपले के नाही ते निस्ता आपण पुढे म्हणायचं म्हटलं की पुन्हा कुठं तर कोणाची संगत राहायची त्याला अजिबात महत्व नाही हा आपण ती संगत आपल्या आचरणात आणलेली असली पाहिजे महाराजाला पुढे ऐकलं तुम्ही परमस्नेही आदरणीय गुरुबंधू रामराव मुंडे या ठिकाणी तसेच अविनाश गिरी महाराज सुद्धा या ठिकाणी आले महाराज पुढे या जरा आणि काय म्हणजे माझं बघा आणि या ठिकाणी एवढ्या महिला उपस्थित आहेत मला वाटतं काल्याचीच कीर्तन नाही का माणसाच्या हातामध्ये संगत कोणाची करायची हे मात्र म्हणाल हे बा माझ्या कीर्तनात तुम्हाला हसायला मिळणार नाही माझ्या कीर्तनात तुम्हाला रडायला मिळणार नाही हा तुम्ही जर तशी त्या भावनेला आला असाल तर तुमची निश्चितपणाने निराशा झाल्याशिवाय राहणार नाही आलं लक्षामध्ये कीर्तन हे भावुक करण्याकरता नाही कीर्तन हे कशा करता आत्मोद्धाराचं हे साधन आहे हा कीर्तन हे साधन कशाच आहे नाम संकीर्तन साधन सोपे हे साधन सोपं आहे पण जन्मांतरीची पापे करून खाग करण्याचे सामर्थ्य या कीर्तनात आहे बरं का कामा मिळाले काय थोडं सुद्धा हसू नाही एका गावात असं संध्याकाळी कीर्तन माझं नवला 11ला पार पडलं असं म्हणजे म्हणजे चला आता घरी चहा प्यायला जाऊ चहा प्यायला घरात चालल्यानंतर मग फेट काढून चालल्यावर महाराज कळत नव्हतं महाराज कोण आया बाया म्हातारे कोत्रे घरात चालल्या काय ना म्हणजे मेले ना थोडं सुद्धा हसू नाही कीर्तन हे हसण्याकरता नाही हसवणे म्हणजे फसवणे ऐका तुम्हाला थोडं कळू लागलं माझं बोलणं पण हसवणे म्हणजे फसवणे तुम्हाला तुमच्या हितापासून वंचित करणे म्हणजे हसवणे आलं सांगते माझ्या कीर्तनातलं 1-2 शब्द जर तुम्ही घरी घेऊन गेला तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आज बरोबर हे काय कीर्तन करावं अवलंबून नाही मी कीर्तन करावं अवलंबून नाही ही नारदाची जागा आहे हा आणि हे लाईव्ह प्रसार नाही मी काय कीर्तनकार नाही हा जसं करून परमात्मा बुद्धी देते तसं मी तुम्हाला सांगायला लागलं त्यामुळे तुम्ही असं सहजवागी होऊ नका बरं का मी कीर्तनकार नाही ऐका कुणाचं बघू कीर्तन करायला लागलो आहे कोण कीर्तन करायला नाही हा तसं करायला गेलो फजितीमध्ये काही गोष्ट आहे काय पण घालून यावर राहायला निश्चित निरवले संते अशा प्रकारची अवस्था आहे अरे ओके आज संध्याकाळी तुम्हाला नाथरायांचं चरित्र स्वच्छ आणि स्पष्ट ऐकवणारे हरिभक्तीपर्यंत गुरुवर्य ॲडव्होकेट पांडुरंगजी महाराज आमचे या ठिकाणी
उपस्थित झालेले आहेत मी माझं प्रमुख भाग्य समजतो. नाहीतर अनेक वेळेला कीर्तनकार वगैरे एकमेकाच्या कीर्तनाला जात नाही बरं का. आज जरी का आले तर जवळ येत नाही. आपलं सांगू आपलं दुसऱ्या कशाला सांगायचं असं. आणि मग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सांगत काय होतो संतांच्या संगतीवर बोलताना माणसाच्या हातात काय आणि हातात काय नाही हे मी सांगत होतो. अलग संगती तर संगत करणं हे माणसाच्या हातामध्ये आहे आपण हे सांगतो. पण आपल्याकडून अनाव झालेली कोणाची तर संगत लाभते आणि आपण पतनाला जातो पतनाच्या दिशेने जातो. मग साधू संत म्हणतात संतांची संगती मनोमार्ग गती. संतांची संगत आपण जर केली तर आपल्या मनाला मार्ग मिळतो बोलतात. अलग समजे तसं मन हे इंद्रियाचा राजा आहे. एका मी विज्ञान सांगायचं आलं नाही. सगळे तुम्ही राष्ट्रीय पातळीवरची महाराज लोक हे काही मी सांगून तेवढं हे नाही. मला धरत्याबाबत एकच सांगायचंय आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत आपण म्हणतो बघा आता हाताबाहेर गेली ही गोष्ट हा विषय हाताबाहेर गेला पण आपल्या हातात जे असते संगती करण्याचं संतांची संगती. आणि या ठिकाणी नाथ महाराजाला तेच सांगायचं. महाराज म्हणतात अर्धा अक्षर घडता संतांची संगती ती होय शांती महत् पापा. संत संगती ही परमात्म्याकडे आणि आपल्या श्री गुरुच्या चरणी संतांच्या संगतीची मागणी करतात. का बरं बहुआ वगैरे संत बेटी बहुआ वगैरे संत बेटी बहुआ वगैरे संत बेटी बहुआ संयोजकाची कोर्टातूनच आलेलं त्याच्यामुळे माफ करा पण येण्या प्रेसमध्ये महाराजांचं भाषण सांगायचं म्हणतो. महाराज म्हणतात पोळा आहे संत बेटी परी जगजेती करुणा केली संत बेटी आवड आहे. संतांची संगत मिळणं आवड आहे बरं का. पण जर आपलं परम भाग्य असेल आपण जर साधू संतांनी दाखवून दिलेल्या मार्गाने चालत असू तर एक ना एक दिवस आपल्या साधू संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असो संतांची संगती मनोमार्ग गती आकडा श्रीपती येणे बनते. आपल्या मनाला मार्ग मिळण्याचं जर काम जर कोण करत असतील तर ते साधू संत विश्वमारी नामगाय म्हणतात संतांची संगती मनोमार्ग गती. आता इतर आपल्या ज्या दशेंद्रियाला जर आपला गती मिळाली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मन हा इंद्रियाचा राजा आहे आणि इंद्रियाचा राजा असल्यामुळे राजाला जर गती मिळाली तर मग प्रजेला गती मिळण्याशिवाय राहणार नाही. कल्पना करा या मंडपामध्ये यायचं मनाला करेल तरच आपण इथे येतात.
आपल्या पायाने जर ठरवलं चला आपण त्या मंदिरामध्ये नाथषष्ठीचा सोहळा चालू आहे, पण मनानं जर म्हणलं काय गरज नाही आपल्याला तिकडे जायचं, तर माणूस इकडे येत नाही. आता ठरवलं तर पण माणूस इकडे येत नाही. त्याला कोणी ठरवलं लागतंय? मनाने ठरवलं लागतंय. मन हा राजा आहे आणि राजाला गती मिळाली काम सांगतो. मग माऊली म्हणतात संतांची संगती म्हणून मार्ग, जसं नागराय म्हणतात अर्धाक्षर संतांची संगती केले मन शांती म्हणत बाबा, तसं माऊली म्हणतात आणि संतांची संगती म्हणून मार्ग गती. हा तसं मनाचा स्वभाव एक 2 मिनिटांमध्ये सांगतो, पुढे चलतो. मनाचा अतिशय चंचल स्वभाव प्रत्येकाला अनुभव आहे, मी त्याचा विस्तार करत बसतो नाही. मन हे चंचल आहे, एखाद्या माकडाप्रमाणे. सुभाषितकार म्हणतात एखादं माकड म्हणजे पाणी समजून दारूचा ग्लास पिलं, जरा शांत बसा. एक माकड चुकून, माकड हा प्राणी कसा आहे चंचल आहे, कधी आपल्याला ह्या घरावर त्या घरावर उड्या मारतो, स्थिर कधी बसत नाही संपला विषय. आणि चुकून पाणी समजून ती दारूचा ग्लास पिली. आता ती चंचलता वाढली का राहिली पाहिजे? आणि वाढल्यावर काय झालं, त्या आशयामध्ये त्याला इंचवाच्या चावी अगोदर पाणी समजून दारू केला आणि पुन्हा तशा अवस्थेत त्याला विंचवाने दंश केला. आता विंचू चालू आपण पाहतो कशी आहे, कधी कोणाला 200 दर्शन झालं तर 24 तास त्याच्या वेदना थांबत नाही. आज 4 वाजता विंचू चालू तर उद्या 4 वाजेपर्यंत त्याची वेदना राहतातच. प्रत्येकाला कोणाला अनुभव असेल किंवा नसेल असो, पण पाणी समजून दारू केला आणि तशा अवस्थेत त्याला विंचवाने दंश केला आणि तो काय स्थिर राहायचा विषय राहिला बांधला पुन्हा. आणि तशा परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये भूताचा संचार झाला. आता ते माकड जे आहे ते स्थिर राहण्याचा काही विषय उरला का? पाणी समजून दारू केल्यानंतर विंचवाने दंश केला, नंतर त्याच्या भूताचा संचार झाला. माकड असं स्प्रिंग महाराज म्हणतात मी माकडाचं सांगत नाही बरं का, ते आपल्या मनाचं सांगतोय. त्या माकडाची अवस्था तशी झाली, त्याच्यापेक्षा 1000 पट आपलं मन चंचल आहे. बघा माझा विषय कुठे गेलाय आणि हे का सांगतोय मी. माऊली म्हणतात संतांची संगती म्हणून मार्ग गती, आणि मनाला गती देण्याचं काम फक्त साधू एवढं चंचल असणारं मन, आणि त्याला गती मिळते कशाने? संतांच्या संगती नागराय. ते सांगतात आपला अर्धा सगळं संतांची संगती आणि त्याने होय शांती महत पापा. मग आपल्या मनाला गती मिळाली की आपलं काम संपतं. पंढरपूर जायचं रस्ता धरला आपल्या मनाने, मग मागे जायचं काही विषय उरत नाही. असो पूर्वीच्या काळी संत तुळशीदास कथा कीर्तनाला जायचे. आता वाहनाचा मला विकास आता ह्या 5-5 वर्षामध्ये झाला. पूर्वीच्या काळी वाहनाची काही व्यवस्था असायची आणि ती पायी त्या वाहनामध्ये आणि संध्याकाळी कीर्तनाला गेली. कीर्तन संपलं 11-11:30 आणि आपल्या स्वतःच्या परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर पायीचा प्रवास आणि 2-3 गावावरून पलीकडे गेलेले असल्यामुळं रात्रीचे 12:30-1 वाजले. एका गावाच्या जवळ आले. गावाच्या जवळ आल्यानंतर 4 माणसाची ती भेट झाली की रात्रीचे 12:45 वाजले. 4 माणसाची भेट. कोण असतील बरं ते? चोर. प्रहर प्रत्येकाचे वेगळं आहे. पहाटेचा प्रहर कोणासाठी आहे? मला बसले त्या प्रहराचं सुद्धा कुणी कोणत्या प्रहरामध्ये काय करावं हे सगळं ठरलेलं आहे. आणि 12:45 सुमार आणि 4 चोरांची भेट झाली. चोरांना बरं वाटलं म्हणजे आपल्याला एक सोबतदार झाला म्हणजे कशाला चोरी करू लागलेला मदतीला, पण नवीन दिसले म्हणजे अजून मी एकटाच फिरते, एकट्याला पण चोरी होत असते काय. आणि हे 4 जण भेट झाल्यानंतर महाराज म्हणले कोण आहे आप? महाराज म्हणले जैसे आप हो. महाराज म्हणले जैसे आप हो, जसं तुम्ही आहो तसं मी आहे. आता ही स्वतः चोरा असल्यामुळे वाटत नाही चोरच आहे. आणि म्हणजे येता का म्हणले ह्या गावामध्ये आता आम्ही असं हे करायचं ठरवलंय. 2 महिन्यापासून आम्ही काय करायला म्हणले एका सावकाराच्या घरी आपल्याला काय करायचं ढाका घालायचा. महाराज म्हणले येतो, फक्त आम्हाला म्हणले सावध करा तुम्ही, आम्ही काय काम करतो सगळं पण आम्हाला सावध करा म्हणले फक्त. महाराज म्हणले मी तेवढ्या करतात करतो म्हणले सावध करण्याकरता. बरं झालं म्हणले. आणि तेवढं आपलं काम यशस्वी झालं की तुमचा हिस्सा आम्ही तुम्हाला देऊ आणि आमचा आम्ही हिस्सा घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला जाऊ. महाराज म्हणले ठीक आहे. मग हे 2 महिन्यापासून ज्या वाड्याला लक्ष फिरलं होतं की तिथं झोपते कोण, उठतो कोण, किती वाजता उठते, यांच्या ह्या चर्चेला बराच काय वेळ गेला. 1:30 पावणेच्या सुमाराला त्यांनी तो वाडा गाठला त्या सावकाराचा
आणि महाराजाला पुन्हा एकदा विनंती केली, म्हणजे आम्ही मध्ये गेल्यानंतर जर कोण जागं झालं, जर तुम्ही आम्हाला चोरी करताना पाहिलं तर तुम्ही आम्हाला सावध करा. महाराज म्हणजे ठीक आहे. आणि ह्या चोराने ज्या वेळेला त्या वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आता तिजोरी जवळ गेले आणि तिजोरी आता फोडणार म्हणलं की महाराजांनी जोडीतला शंख काढला, तोंड लावला, हा देव हो शंख पळतच बाहेर आले. आणि म्हणून कुणीतरी निश्चितपणे आला असावं महाराजांना सावध करण्याच्या दृष्टीने. बाहेर येतात, तिकडे बघतात तिकडे बघतात, कुत्र नाही, माणूस नाही, कुणी जागा नाही, त्याचा आवाज नाही. आणि हे कसं काय शंख वाजवला, हा तरी बघतात आणि म्हणजे तिकडे जर दिसत नाही कोणी कसं काय शंख वाजवला. आणि त्या महाराजाला दरडवलं. महाराज म्हणतात इकडे कोण नाही, तिकडे कोण नाही, तिकडे कोण नाही, आणि तुम्ही शंख वाजवला कसा. अरे महाराज म्हणतात अहो इकडून येत नाही कोण, तिकडून येत नाही कोण, इकडून येत नाही, वरून माझा रामलला तुम्हाला पाहतोय, वरून माझा रामलला तुम्हाला पाहतोय. आणि तुम्ही काय सांगितलंय, चोरी करताना जर कोणी पाहिलं तर तुम्ही मला सावध करा. चोरांच्या पटकन लक्षात आलं, अरे अरे आपण हा चोर समजतो पण हा चोर नाही. महाराजांचे लागलीच पाय धरले. महाराजांच्या आश्रमामध्ये ते चार चोर, त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये 4 साधू झाले. सांगायचं मुद्दा एवढाच आहे, एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला म्हणतात अर्धाक्षर ग्रंथ संताची संगती तेरे वय शांती. अर्थात डाका घालण्याच्या हेतून आलेले, चोरी करण्याच्या हेतूने आलेले, पण ज्या वेळेला संतांची संगत ज्या वेळेला माणसाला होते त्यावेळेला आपला उद्धार होतो. ते रंगाचा राव आणि रावाचा रंग एक प्रमाणच आहे. गाढवाची घोडी आणि आम्ही करू दृष्टीपुढे म्हणतात. गाढवाची घोडं करायची ताकद संतांच्या दृष्टीमध्ये आहे. आपण पाहता बाबाच्या कृपाच चालू झालेला हा नाम सप्ताह आज का घरी तुम्ही टिकून ठेवता, ही सुद्धा प्रेमाचीच पावती आहे. असो संतांच्या संगतीचं महत्व महाराज या अभंगामध्ये मानतात. आपण आपल्या जीवनामध्ये आता संतांची संगत दुर्लभ आहे. आपण पाहतो प्रमाणाद्वारे पाहतोय, असंही आपल्याला पाहतोच नाही, पण संतांची जी लक्षणं सांगितलेली आहेत, सर्व लक्षणाने जरी नाही तर त्याच्या काही लक्षणाचा जरी आज सुद्धा अभिमानाने बोलायला सुद्धा काही हरकत नाही. महाराज समोर बसले त्याच्या साक्षीने बोलतोय. आज सुद्धा परमात्म्याला समोर उभा करण्याची ताकद असणारे महात्मे आहेत आपल्या देशामध्ये. आज परमात्म्याला चतुर्भुज रूप धारण करून समोर उभं करण्याची ताकद असणारे महात्मे आपल्या देशामध्ये. आपण तिथून जात नो, आपण पोहोचतो, हा भाग वेगळा जरी असला तरी याचा अर्थच आहे की आपण सुद्धा पुढे जर संतांच्या संगती गेली पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. या संतांची भेट करतात ते संत आपल्याला त्या संतांची भेट घालून देत असतात. आपल्याला आपल्या भाग्याप्रमाणे संतांची संगती मिळत असते. संतांची संगती दुर्लभ सांगितलेली आहे, परंतु या ठिकाणी महाराज म्हणतात अर्धाक्षर संतांची संगती ते निवळ शांती महत्पापा संत संगती अनेक प्रवाही घालू नको. मला संतांची संगत दे, मला बाकी अनेक प्रवाह म्हणजे हे बाकी जे आपल्याला जग दिसते माहिती जग दिसते त्याच्यामध्ये मला काही घेणं नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि अभंगाचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलेला आहे. उत्तरार्ध आपले 5 मिनिटांमध्ये पाहून आपण नंतर आपल्याला थोडंसं नागराजाचे थोडंसं बोलायचे. विठोबा रखुमारी चरणामध्ये म्हणतात संसार मज न करणे सर्वथा. आपल्या श्री गुरुच्या चरणी हे मागणी करतात बरं का. संसार मज न करणे सर्वथा. आता आपण आवडीने संसार करतो ठीक नाही.
सायासे तरी प्रपंच दिनदिशी मावळे म्हणतातच ते दृष्टांत सांगत असतात महाराज. एक माणूस मरायच्या वेळेला हात काय फोडा लागला आणि ती इंग्रज हात करायला असतात मरायला. मुलांना वाटतं काय म्हणतो इकडे काय भेटत काय इकडे काय धर्मीत पुरलेला आहे म्हणतो काय म्हणतो आपलं असं काय करतात. मी लिहिला म्हणणार नाही मला सगळं पुढे जायचंय. अरे म्हणजे वाचलो की तुम्ही जाता आले नाही म्हणजे त्या किरुसुनीचं वाटलो करायला काय वाचलो म्हणजे आपण इतकं त्या संसारामध्ये कोणते लावतो. पण महाराज म्हणतात या ठिकाणी संसार मदन करणे सर्वदा. संसार वाईट आहे दुःखमूळ आहे. आपण प्रमाणाद्वारे पाहिले आणि कीर्तनकार दररोज टीव्ही चॅनलवर 4-5 चॅनलवर सकाळ संध्याकाळ कीर्तनच आहे. हा तिचा विस्तार आपल्याला जास्त करायची आवश्यकता निश्चितपणाने नाही. पण महाराज या ठिकाणी म्हणतात संसार मदन करणे सर्वदा. आपल्या श्री गुरुच्या चरणी प्रार्थना करतात मागणी मागतात. संसार मदन करणे सर्वदा परमार्थ पोता हाती देई. आणि जनार्दन स्वामीची कृपा त्यांच्यावर जागे असल्याशिवाय सगळा परमार्थ त्यांच्या हातामध्ये दिला बरं का. आपली मागणी पूर्ण करण्याकरता आपली तपश्चर्येचं बळ पण लागतं. पुण्याचा संचय लागतो संचित लागतं आहे नाही. महाराज म्हणतात संसार मदन करणे सर्वदा परमार्थ पुरता हाती दे. संत संग दे संत संग दे अनेक प्रवाही घालू नको. महाराज संतांची संगत मागत जरी असले तरी आता जर आपण कलियुगीचा विचार केला तर पावलं पावले आपल्याला दुर्जनाची भेट आहे दुर्जनाची संगती आहे. आज आपण पावलं पावले दुर्जनाची भेट आहे. संतांची संगती दुर्मिळ आहे. मग दुर्मिळ आहे म्हणजे होतच नाही का. दुर्मिळ आहे म्हणजे काय होतच नाही का निश्चितपणाने होते. पण कलियुगामध्ये दुर्जनाच्या संगतीचा प्रभाव अधिक आहे. आता मला सांगा 1 किलो तूप आहे काय सांगतोस हा 1 किलो तूप आहे त्याच्यामध्ये चमचा बरोबर आपण टाकलं किती टाकलं तूप किती आहे 1 किलो रॉकेल किती टाकले चमचा कळवा कोणाचा जास्त आहे रॉकेलचा आहे. तूप खाते का कोणा कोण तसंच आहे. दुर्जनाची कंडिशन तशीच आहे तुपासारखी सज्जनाची संगत तुपासारखी आणि रॉकेल सारखी जी संगत आहे ती दुर्जनाची आहे. दुर्जनाची भेटी झाली की आपल्या पतनाला सुरुवात झाली म्हणून समजायचं आलं लक्षात. आणि आपल्या लक्षात आलं पाहिजे आपण कोणाची भेटी करू. मी मला म्हणतो आपल्या स्वाधीनचा विषय आहे. संगत कोणाची करायची ही आपल्या स्वाधीन आहे. बाकीचं भले आपला जन्म आपल्या हातात नसेल मृत्यू आपल्या हातात नसेल आपण काय व्हायचं आपल्या हातात नसेल. संगत करायची मात्र आपल्या हातात. एवढं सोपं आपल्या साधन आपल्या हातात असताना आपल्याकडून अनावधानाने ह्या चुका होतात. म्हणून हे नामषष्ठी सोहळे साजरे करायचे कशाला वैकुंठ नाम सोहळे साजरे करायचे कशाला त्यांची त्यांच्या जीवनामध्ये. पण आपल्याकडून काय होते त्याने साधू संतांनी जे करायला सांगितले ते आपण करत नाही. जे त्यांनी स्वतः केलं ते करायला जातो आपले फसवत होते. साधू संतांनी जे केले ते आपल्याला गुरुबाबांनी हात तोडले आपल्याला जमला तो विषय तर त्यांनीच आपल्याला सांगितलंय ते पण ते चालू जाता न पडे गुंता खोटे काही. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण गेलो की काम संपलं. या अभंगामध्ये महाराजांनी संतांची संगत सांगितली आपल्याला संतांची संगत सांगितली आणि ती आपण केली की आपल्या महत् पापाची शांती झाल्याशिवाय राहणार नाही. ही भाषा कोणाची सोम्या गोम्याची नाही. सिनेमातलं गीत गाणं नाही हे नाटकातलं गीत गाणं नाही. हे अभंग आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे असंच राहणार नाही. किंवा चंद्र सूर्य तारे तोपर्यंत राहतील जोपर्यंत हे अभंग आहे. त्या अभंगातले अभंगवाणी आहे. ह्यात एक अनुसार एक उकार एक वेलांटी सुद्धा खोटी नाही आणि आपल्याला प्रभावित करणारी आहे. म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला करायला सांगितले ते सर्वांनी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा. महाराज म्हणतात संसार मधून करणे सर्वदा. महाराजाच्या ठिकाणी ते ठीक आहे आपल्याला ते जमणार नाही. आपल्याला मात्र तुकोबराच्या संसारी असावे असं नसल्यासारखं आपल्याला राहावं लागेल काही नाही. आपण वेळ कमी आहे संसारी असावे असवले नसावे भजन करावे वेळोवेळा अशा संत तुकडोजी महाराज सुद्धा एक ठिकाणी म्हणतात बघा
संसार करून जो पोट भरे, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. या गीतामध्ये संत तुकडोजी महाराज सुद्धा आपल्याला म्हणतात की भक्ती करून जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळतो. संत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि तिथे संत सुद्धा म्हणतात की संसारी असावे. मग माऊलीच म्हणतात ना, आसमानी संसारी प्रजामंडळमध्येच पडायचा. आसमानी संसारी म्हणजे राहणं, जिवे वे गुकई. आणि संसारी असावे, आसोने नसावे, आसून नसल्यासारखे राहावं आणि भजन करावे वेळोवेळा. महाराजांना ते संसार जाळवले, संसार बैसराम केले. संतांनी जे केलं ते आपण कधीच करायचं नाही. जे संतांनी आपल्याला सांगितलंय ते करायचं. संतांनी सांगितलं केलं की आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि जे संतांनी सांगितलं त्याच्या विरोधात जाऊन आपण जर काय करायला गेलो तर आपलं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. या नागषष्ठी सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला या सेवेच्या संधीचा, तुमच्या दर्शनाचा आम्हाला लाभ घडवून देणारे सप्ताह समिती असतील, तुमचे गुरुवर हरिवंतीपरायण माऊली महाराज असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्याला 12 वाजता पुष्पवृष्टी करायची आहे. आपल्या मनाने जर उपट खाल्ली, आपल्या मनामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नाही. गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संत. महाराज तेच म्हणतात, आपली जी गती आणि आपली जी अधोगती जी सध्या चालू आहे त्याला एकमेव कारणीभूत मनच आहे. आलं लक्षामध्ये. आपल्या मनाला गती आणि अधोगतीकडे न्यायचंय, गतीकडे न्यायचे का अधोगतीकडे न्यायचे हे आपल्या हातात आहे बघा. हे सगळं आपण आतापर्यंत चर्चा त्या गोष्टीवर केलेलीच आहे. संतांच्या संगतीशिवाय मी तर असं म्हणेन आजवर जगाला साधू संतांच्या वाङ्मयाची, साधू संतांच्या विचाराची कदाचित गरज असेल किंवा नसेल. काय वाक्य लक्षात ठेवा, आजपर्यंत जगाला साधू संतांच्या वाङ्मयाची, साधू संतांच्या संगतीची एखाद्या वेळेला गरज असेल किंवा नसेल सांगता येणार नाही. पण आज मात्र ठामपणे सांगता येते की साधू संतांच्या संगतीशिवाय, साधू संतांच्या वाङ्मयाशिवाय हे जग तरलं जाऊ शकणार नाही. आज जर आपण जगाचा प्रवास जर पाहिला तर हा अधोगतीच्या दिशेने, पतनाच्या दिशेने आहे. त्याला जर रोखायचं जर असेल तर एक नवे संतांचं वाङ्मय आणि साधू संतांचे विचार एवढेच कारणीभूत आणि एवढेच करू शकतील. जर सावध झाले तर, जर नाही सावध झाले तर पतन निश्चित आहे. म्हणून करता या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या मनामध्ये वर्षभर आपल्याला मिळणारी ऊर्जा मिळते बघा. या सोहळ्यात 7 दिवस जी आपल्याला ऊर्जा मिळते ती येणाऱ्या आपल्या नागषष्ठी आणि तुकाराम महाराजांच्या वैकुंठ सोहळ्याच्या पर्यंत मिळणारी ऊर्जा आपल्याला या 7 दिवसामध्ये मिळते. आणि म्हणून करता हे सोहळे अर्थात मी मगाशी यांचे अनेक वेळा धन्यवाद मानले, पुन्हा सुद्धा मी धन्यवाद यांचे. 26 वर्ष झाली या सप्ताहाला. 26 वर्ष म्हणजे कृपेची ताकद किती आहे. कृपादान केले संती आणि कृपाती सरीना अशा प्रकारची अवस्था आहे. आणि या ठिकाणी महाराजांनी आपल्याला या साधू संतांच्या संगतीचं महत्व सांगितलेलं आपल्या श्री गुरुच्या चरणी. आपला सर्व नगरवासियांना या ठिकाणी अन्नदान करणारे असतील, कोणी पैशाच्या रूपाने मदत करणारे असतील, कोणी कष्टाच्या रूपाने, सेवेच्या रूपाने मदत करणारे असतील, सर्वांच्या आणि संगतीमध्ये आम्ही पण आलो हे आमचं पण भाग्य मला असं वाटतं. याने या सर्वांना मी धन्यवाद देतो. सगळ्या पंगतीवाले असतील, आजचे नाही 7 ते 7 दिवसाचे सकाळ संध्याकाळचे नाश्तेवाले असतील ते असतील, आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आपण पुष्पवृष्टी झाल्यानंतर नाथ महाराजांचं एक 5 मिनिटांमध्येच आपण चरित्र सांगू आणि आपण नंतर मग हे करूया. असू द्या, मला एवढं सांगायचं होतं. एक चोर राजाच्या राजवाड्यात शिकला. कशाला शिकला
चोरी करण्याचे येतो. चोर कशाला शिरला आणि डायरेक्ट अंतपुरापर्यंत पोहोचला. म्हणजे राजा आणि राणीच्या बेडरूम मध्ये झोपलेले त्यांच्या तिथे जवळ जाऊन गेला. रात्रीची 12ची वेळ आली. पण राजा आणि राणी आपसामध्ये काहीतरी बोलत आहे. यांनी काय केलं, काय बोलतात हे ऐकावं म्हणून त्यांनी तिकडे थोडं कान दिलं. कान दिल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, राजा आणि राणी बोलत होते आपली एकुलती एक मुलगी आहे, पोर झालेली आहे, ती लग्नाला आलेली आहे आणि घरगुती विषय असल्यामुळे त्यांना राज्यसभेत बोलता येत नाही, म्हणून ती दोघं आपसात बोलत होते. आणि ती कोणाला द्यावी, काय द्यावी, कशा प्रकारचा आपला जावई असावा एकुलती एक मुलगी असल्यामुळे राजा आणि राणी काय करत होते, आपसामध्ये चर्चा करत होते. आणि ती चर्चा ह्या चोराने ऐकली. चोराने ऐकली, त्याने चोरीचा बेत पुन्हा बाजूला ठेवला. मला काय बोलते आपण ऐकावं. त्यांच्या चर्चेमध्ये ती मग त्या राजाची राणी असणारी म्हणत होती माझा जावई असा असावा तसा असावा, म्हणले आणि मोठा असावा, 10-5 बंगले असावे, 5-5 एकर द्राक्षाची बाग असावे, असं त्याचं मोठं वर्णन करायचं. तो राजा हुशार होता. राजा नेहमीच हुशार असतो बरं का. आपल्या देशाचा राजा आता हुशार पाहतोच की आहे नाही. पण राजा असा म्हणला, तुझ्या विरुद्ध माझं मत आहे म्हणला. मला असं वाटतं म्हणला माझा जावई कसा असावा, विरक्त असावा म्हणला, साधू असावा, त्याला धनाची कसल्याच प्रकारची अभिलाषा असू नये. हे राजाचं मत आहे. आणि या दोघांचं बोलणं हा चोर लपून ऐकत होता. शेवटी राजा काय ऐकतोय त्याच्या मंडळीचा. राजाने ठरवलं म्हणजे माझा जावई कसा असावा, विरक्तच असावा. आता ह्याच्या मनात थोडी पाल चुकली चोराच्या. काय मग आपण इथं चालतं वेश घेऊया म्हणला, चोरून दुसऱ्या दिवशी आम्ही राजाची चोरी करून काय नेऊन येणार म्हणला. मी काय काय नेऊन येणार. आणि जर कल्पना केली तर माझ्या राजाने गीत मला दिली तरी सर राज्यात माझा होणार म्हणला. असं त्याच्या मनामध्ये पाल चुकली. त्यानं तो चोरीचा बेत कॅन्सल केला. ज्या मार्गाने तो राजवाड्यात शिरला त्याच मार्गाने परत आला. रात्री आपल्या गावी गेला. सकाळी दिवस निघायच्या आत साधूचा वेश, खोटी दाढी आणि कुत्रते कमांडो काठी हे सगळा वेश धारण करून बहुरूपीच्या रूपाने गावामध्ये आला. पूर्वीचा काळ पाणवठ्यावर आणि येऊन पाणवठ्याच्या जवळ बसला. सगळं महिला पाणी आल्या, कोण धुवायला आलेलं आणि पाया आल्या की मग पाया करून सगळ्या गावामध्ये झाले. एक साधू आला म्हणजे विरक्त आहे आणि त्याला म्हणलं जर चहा प्यायला खोटं सांगायचं. आणि मग करता करता वार्ता सगळ्या नगरीमध्ये झाली. निस्ती नगरीमध्ये झाल्यानंतर ती राजाच्या कानापर्यंत पोहोचली. म्हणजे गावामध्ये साधू आलेला आहे, फार विरक्त आहे. राजा मनात म्हणतोय काय योगा म्हणला, मी रात्रीच मनामध्ये कल्पना आम्ही नवरोपाशी करत आहोत आणि त्याच पद्धतीचा साधू गावामध्ये येतोय. हा निश्चितपणे योगच आहे म्हणला. आणि तू त्याला पाठवून दिलं म्हणजे आणा त्याला धरून. आता हे दूध म्हणल्यावर राजा तुम्हाला घरात मी राजाच्या घरी येत नसतो. ह्याने फोटो नाटक सगळं चालू केलं. दूध परत गेल्यावर ती यायला तयार नाही. आता राजा आहे ते राजा म्हणजे काय साम दाम दंड असतं राजापाशी. आणि सांगत काय आलं म्हणजे दुसरी 4 माणसं जुळणारा म्हणजे दुसरी 4 गेली आणि त्याला उचलून आणलं. आता हे सगळं ह्याच्या मनात जे पाहिजे होतं तेच पाहिलं होतं. राजासमोर उभा केल्यानंतर राजा म्हणला माझी एकुलती एक मुलगी आहे, ती मला तुला द्यायची. मला मुलगी काय हे सगळं नाटक होते सगळे. मला मुलगी काय होतो असं तसं. राजा म्हणून तुला 7 दिवसाची मुदत देतो आणि राजाने त्याला कैदेमध्ये घातलं, पोलीस पडलो. 7 दिवसांचा तुझा विवाह लागणार. तो होय मला तरी लागणार, नाही म्हणला तरी लागणार. आणि त्याला फोडून टाकतो. आता ह्याला आनंद झालेला होता. पहिला दिवस आनंद झाला, दुसरा दिवस आनंद झाला, तिसऱ्या दिवशी मात्र त्याच्या मनामध्ये फार चुकते. अरे म्हणला मी खोटा साधू झालोय. आणि काय झालं, खोटा साधू झालोय, मी खोटं व्यक्ती दाखवतोय तर मला राजाचं राज्य मिळालं. या मनामध्ये ऐका दृष्टांत कशा सांगतोय आपण. मन सगळ्या गतीला आणि अधोगतीला कारणीभूत आहे. आलोचनामध्ये तिसरा दिवस संपला. 4थ्या दिवशी त्याच्या मनाने निश्चय केला. काय निश्चय केला, राजाची मुलगी आपण करायची नाही. काय म्हणला मी जर एक खोटी दाढी, खोटी कापड, खोटं कमंडलू, खोटं बोलून मी खोटा विरक्त झालोय, खोटा साधू झालो तर मला राजाची कन्या मिळाली नाही. आणि जर मी खराच विरक्त झालो, खरा साधू झालो तर मला काय मिळेल, मला परमात्मा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 5व्या दिवशी मनाने निश्चय केला. 6वा दिवस उरला. 7व्या दिवशी बाहेर मंडवळीत राजाने सगळी तयारी केलेली होती. आणि ज्या वेळेला ह्याला उभा केलं त्यावेळेला राजाला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे तुम्ही जो समजता
तुम्ही जो समजता तो साधू मी नाही. राजाला खरं वाटलं ना, आधी विरुद्ध आहे काय करू. मग त्यांनी सुरुवात सांगितली म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमच्या बेडरूम मध्ये दोघं जेव्हा चर्चा करत होता त्यावेळेला मी चोरी करण्याच्या हेतूने आलो होतो आणि तुमची सगळं बोलणं मी चोरून ऐकलं. माझ्या मनामध्ये त्या पद्धतीची पाच चुकली. मी माझ्या गावाकडे गेलो, सकाळी खोटी कापड लिहून आलो आणि अर्थात मला ते पाहिजे होतं, पण आज माझ्या मनाने निश्चय केला की मला तुमची बोगी करणार नाही. आणि हा निश्चय राजाला सांगून ज्याप्रमाणे रामदास स्वामी आता सावधान सावधान म्हणताना जसं त्यांनी मंडप सोडला त्या पद्धतीने ते चोरानं बायको सोडली. आणि आता राजासारखं जावं येऊन त्याला सासर मिळालं, राज्य मिळालं, ते सगळं सोडलं. आता आपल्या मनाने जर निश्चय केला, काय तुकोबरा म्हणतात निश्चयाचे फळ आणि तुकामध्ये त्याची फळ. आपण आपल्या मनामध्ये निश्चय करा, निश्चय केला की फळ निश्चित आहे. तुकोबराची वाणी ही माझ्यासारख्या तुमच्या आमच्यासारख्या सोमयाची वाणी नाही. आपल्या मनाने निश्चय केला की चला उठा, 12 वाजले सगळे उठा, उठून वरून तिकडे आपल्या व्यासपीठाकडे तोंड करा सगळे. बोलू नका, सगळेजण येतात कुंडली करून हरिटन माझ्या सगळ्यांनी आणि नंतर भजन करायचं. उठले का सगळे बघा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.
नाथरायाच्या चरित्राचा आपल्याला अगदी उच्चार करायचा नुसता मागच्या वेळेला आपण सगळं चरित्र सांगितलं आणि महाराज सध्या सांगणारच आहेत अजून आपल्याला. त्यामुळं जनार्दनाचा एका करुणा वचने जी या मागभंगामध्ये मागणी महाराजांनी केलेली आहे. आपले श्री गुरु जनार्दन स्वामी जनार्दनाचा एका करुणा वचने करी विनवणी पायापाशी आपल्या श्री गुरुच्या चरणी ही मागणी मागितली आहे आणि आपल्याला निश्चितपणाने त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या एकनाथ महाराजांनी आपल्याकरिता त्यांच्या श्री गुरुकडे ही मागणी मागितली आहे ती पूर्ण होणारच आहे. परंतु आज 5 मिनिटाकरता आपल्याला त्यांच्या चरित्राचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. तसे नाथराय अतिशय भाग्यशाली, परमार्थाच्या दृष्टीने भाग्यशाली, संसाराच्या दृष्टीने भाग्यशाली, अतिशय भाग्यशाली असणारे नाथरायाचे मूळ पुरुष भास्कर पण नंतर ते सूर्यनारायण चंद्रपाणी अशी बरीच काही वंशावळ आहे. आणि नाथराया त्या वंशाचे अतिशय भाग्यशाली. पण नाथराया जन्मताच अतिशय हुशार व्यक्ती होतो. नाथरायाच्या आजोबाने चक्रपाणी आणि त्यांची आजी असणारी नाथरायाचे चरित्र सांगते. नाथराया मूळ नक्षत्रावर जन्मलेली आहे. त्यामुळे त्यांच्या आईवडील नाथराया लहान असतानाच आणि आईवडिलाचे क्षेत्र हरवलेलं आहे आणि नाथरायाचे संगोपन आजी आणि आजोबांनी केले. आजी आजोबांनी नाथरायाची विशेष त्यांचं वय झाल्यानंतर मुंजी केल्यानंतर नाथराया उपजताच ज्ञानी असल्यामुळे उपजताच ज्ञानी वर्ग हे जाणून आले लोकांनी चांगदेव या उक्तीप्रमाणे नाथराया मनामध्ये आणि जागृती अशी व्हायला लागली की मला सद्गुरू कधी भेटतील, मला परमात्म्यापर्यंत पोहोचवणारे श्री गुरु सद्गुरू कधी भेटतील या विचाराने मनामध्ये घर केलं. इतकंच नाही होतं, एक दिवशी संध्याकाळी गावामध्ये एक शंकराचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये गेले आणि शांत बसून आणि परमात्म्याचे चिंतन चालू केल्यानंतर आकाशवाणी झाली की तुम्हाला आत्मज्ञान आणि आत्मबोधापर्यंत पोहोचवणारे श्री गुरु आणि जनार्दन स्वामी ही आकाशवाणी ऐकली नाथ महाराजांनी. आणि पहाटेच लवकर उठले. आजीला आजोबाला न सांगता त्यांचा प्रवास देवगिरीच्या दिशेने चालू झाला आणि नाव देवगिरी दिसायला लागला. पुण्य फळले बौद्ध दिवसा भाग्योदयाचा ठसा आणि पुण्य फळाला आलं. जनार्दन स्वामीची भेट झाली. जनार्दन स्वामीची भेट झाल्यानंतर मग जनार्दन स्वामीच्या आता अलीकडे गुरु आणि शिष्याच्या नात्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिष्याला असं वाटतं की मला लवकर अनुभव द्यावा, लवकर असं करावं तसं करावं. पण गुरुच्या काळात तसं नव्हतं का, ती परीक्षा घ्यायची. गुरुवर्य लोक जास्त शास्त्रश्री माणसं अगोदर त्याची परीक्षा घ्यायची. आणि मग अर्थात नाथराया त्यांच्यापाशी राहायला लागले. तर नाथरायाने एक दिवशी युद्ध केलं बरं का. मी असं ऐकलं नाथरायाचे श्री गुरु आणि किल्लेदार असल्यामुळं एके दिवशी आक्रमण आलं. पण थर गुरुवारी ज्या वेळेला जनार्दन स्वामी शांत बसायचे आणि नाथरायाला सांगितलेलं असायचं की मध्ये कोणाला सुद्धा येऊ माझ्या साधनेचा भंग होऊ द्यायचा नाही. मग असंच एका गुरुवारी ज्या वेळेला जनार्दन स्वामी धनस्थ बसलेले असताना नाथराया त्यांच्या जवळ बसलेले असताना आक्रमण आलं. आणि आक्रमण आल्यानंतर आता स्वामीला हे तर किल्लेदार होते. मग आता ह्यांना उठलेलं शोधच काय तर ती जनार्दन स्वामीचे कपडे घातले आणि नाथाने तो परकीयाचा आलेला सुलतानाचा आलेला जो तो परतवून लावला. हल्ला परतवून लावला आणि परत आले. जनार्दन स्वामीला नंतर कळालं की एकनाथ महाराजांनी अशी कामगिरी केली. मग हा विषय काय थोडक्यामध्ये सांगणार निश्चितपणे नाही. मग मात्र जनार्दन स्वामीला असं वाटलं की आता पण याला दीक्षा दिली पाहिजे, याचा आता आपण अनुग्रह केला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं असं ते डोंगर आहे म्हणजे त्या डोंगरावर जा, तू एक 15 दिवस तपश्चर्या कर. तपश्चर्या केल्यानंतर जो काय जोपर्यंत तुला चमत्कार घडत नाही ते पण तू माझ्याकडे घेऊन. आणि नाथराया त्या ठिकाणी गेले. सूर्यवर्धन नावाचा पर्वत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तपश्चर्या चालू केली. मग आता आपण सर प्रवासात पंढरपूरला चालवतो, सोबत पाण्याची बॉटल असते, काहीतरी फळाला घेतलेलं असते, काहीतरी असते. नाथरायाच्या सोबत काहीच नव्हतं सोबत. ते गेले ना बसल्यानंतर
एक शेतकरी दररोज 10 वाजता सकाळी एक दुधाचा तांब्या भरला आणून द्यायचा. कोणाला? एक मिनिट मारला. त्याच्या लक्षात असं आलं की ह्याच्याजवळ खायला नाही, प्यायला नाही, पिशवी नाही, वाटी नाही, काहीच नाही. आणि त्याच्या लक्षात आलं तर त्यानं काय करायचं, सकाळी एक तांब्यावर 10 वाजता दूध आणून नाथाचे प्यायचं. आणि नाथाने ते दूध प्यायचं, उद्या सकाळी 10 वाजता ते दूध प्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी एके दिवशी असं झालं, एक भला मोठा साप नाथांच्या दिशेने फॉम 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 करत नाथाच्या दिशेने आला. अर्थात नाथाला दंश करण्याच्या हेतूनेच नाथ तो नाथांच्याकडे आला. पण नाथ समाधीत असल्यामुळे नाथाला काय, झोपलेल्या माणसाला काय माहिती जवळून नाथ गेला का काय गेलं ते. आणि तो साप आला आणि नाथांना दंश करण्याच्या हेतूने तो आलेला. पण ज्यावेळेला नाथाच्या शरीराचा स्पर्श ज्या वेळेला त्या ह्याला झाला, सर्पाला झाला, त्यावेळेला त्या द्वेषाने आलेल्या नागाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. आलं कसं? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. एक प्रमाणे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रही न खाती सर्प तयार. नागाचं चित्त शुद्ध झालेलं असल्यामुळे नागाच्या शरीराचा स्पर्श झाल्याने झाला की त्या नागाच्या अंतर्मनामध्ये जी वृत्ती होती ती पूर्ण नष्ट झाली. आणि नागाच्या लक्षात आल्यानंतर, सर्पाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं, नाथाच्या वरील छाया घातली. आपला येडा असा केला आणि वरील छाया घातली, आपला फणा काढला. आणि हात धरल्यानंतर ठरल्याप्रमाणे तो शेतकरी दुसऱ्या दिवशी 10 वाजता दुधाचा तांब्या घेऊन आला. लांबून पाहतो तर नाथाच्या डोक्यावर पाहता काय तांब्याच्या हाताचा कधी गळून पडला, तो मला माघारी पळा लागला. ना साप साप मोठा पळत गेला. आणि तो पळत गेल्यानंतर सापाला कोणीतरी आलीची जाणीव झाल्यानंतर मग सापाने छाया काढली. नाथ सुद्धा झालेला साप हळूच असं बाजूला गेला. नाथ पाहता तो भला मोठा साप आपल्या जवळ बसून चाललाय. तो माणूस पळून गेलाय. जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं काही चमत्कार झाला की माझ्याकडे या. आणि त्यांना असं वाटलं आता आपल्याला स्वामीकडे जायला हरकत नाही. स्वामीकडे गेले. त्याच्यानंतर परत मग ते तीर्थाटनाला जायला सांगितलं. कुणाला? एकनाथ महाराज. स्वामीची आज्ञा, गुरुची आज्ञा. तीर्थाटन करून त्यावेळेला परत अजून गडावर आले, देवीवर आले. मग मात्र त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आता पैठणी या ठिकाणी गावी जावा. त्या ठिकाणी तुमच्या आजी आजोबा डोळ्यामध्ये प्राण आणून बसलेले आहेत. गुरुची आज्ञा घेऊन परत महाराज पैठणीला आल्यानंतर आजी आजोबाला आनंद वाटला. तुम्हाला बाकी सगळा प्रवास माहितीच आहे. नाथांच्या घरची गावाला त्यांनी भागवत सांगायला सांगितलेलं, या सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहे. आणि नाथांचा हे लोकांची यात्रा नाथाला असं वाटलं संपवावी. त्यांना तो संत स्वेच्छेने जातात, स्वेच्छेने येतात. आणि त्याने आता ठरवल्यानंतर असे त्याची यात्रा निघाल्यानंतर आपल्या सगळ्या कथा माहित आहे. 1 महिन्याची मुलगी माहेरीन सागरीत चालली होती पहिल्यांदाच. तिला वाटलं म्हणजे आजच येते नाही, आजच बऱ्याच सोडला म्हणजे नाथाला. आणि हे शब्द जेव्हा त्याच्या कानावर गेले परत त्यांनी तो त्यांचा बेत कॅन्सल केला. आणि परत दुसऱ्या वर्षी त्या स्थितीला म्हणजे जी तिथी आज आपण साजरी करतो त्या तिथीला परत त्याने त्या जलसमाधीमध्ये आपलं जीवन संपवून टाकलं. मला एकच सांगायचं आपल्या सगळ्यांना, ठीक आहे, संध्याकाळचं कीर्तन नाही. संध्याकाळी कीर्तन असेल 4 माणसं झोपलेली असते, बाकी कोणी जागे. पण आता सगळंच कीर्तन आहे. कोणी जागले जायला मला कळते थोडस, पण जागे तर आहेत निश्चित नाही. बघा, मला एकच सांगायची, एक विनंती करायची. नाथरायणीजी त्यांच्या श्री गुरुच्या चरणी आपल्या ग्रंथाची विनंती केलेली आहे, त्याची संतांच्या संगतीची. आणि नाथाला कधी आनंद वाटलं तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा चांगल्या माणसाच्या, सज्जनाच्या, संतांच्या संगतीमध्ये जाऊन आपलं जीवन पवित्र करून घेऊन आपला जेव्हा आपण उद्धार करून घेऊ, मग मात्र नाथाला आनंद झाल्याशिवाय वाटणार नाही. तर मी म्हणतो ह्या आलेल्या एवढ्या समाजातून 5 माणसांनी जरी तेवढं काम केलं तरी आमचं आणि ही बडबड कामाला आले असं मला वाटतं. बरं का, मी ते कोणाला सांगायचं, महाराज साहेब बसले, माझा भजन विषय आहे. तुम्ही असं किंवा नसेल, माझा विषय भजन आहे, परंतु कीर्तन हा माझा विषय नाही. कीर्तन तुम्हाला विस्ताराने संध्याकाळी ऐकायला मिळणारच आहे. परंतु कुठेतरी फळावरची आलेली सेवा थोडा मोठ्याने सांगितलेली आणि त्यांच्या सेवेचा आदर करायचा म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. अर्थात माझ्यामध्ये कीर्तन सांगावं, या गादीवर होऊन काहीतरी तुम्हाला उपदेश करावा, एवढा मी मोठा माणूस निश्चितपणे नाही.
तर एवढं तुम्ही माझी पत्ते पाळावी. शेवटी जनार्दनाचा एका करुणा वचने करे मिळवणी पायापाशी. त्याच पद्धतीनं मी सर्व थोडा मोठाच्या पायाला चढणी लावून मी पण विनंती करतो. आपण आजपर्यंत मग असं म्हणलो मी ते तेवढं कसं सांगतो आपल्या मनाला आज आपल्याला थोडा का होणार झाला पाहिजे. आपण दुष्ट वृत्तीकडून आपल्या इकडे आपण थोडं वळालंच पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे आपला प्रवास आज थोडा जरी चालू झाला तर त्याचा वृक्ष येत्या काही दिवसात झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आत्म्याला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सगळी शांती आपल्याला मिळावी एवढी माझ्या सद्गुरूच्या चरणी आणि आपल्या नाथांच्या सद्गुरूच्या चरणी आपल्या बाबांच्या चरणी सर्व श्रोते बाबांच्या चरणी पंढरीश परमात्म्याच्या चरणी एवढी विनंती करतो आणि इथेच थांबतो. ज्ञानेश्वर
एकदा सर्व श्रोते लोकांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी संयोजकांनी आम्हाला सेवेची संधी दिली आणि आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्याही चरणारविंद होतो आणि इथे थांबतो। विठ्ठल Hare